नमस्कार मित्रांनो, तर माझ्या गाडीला घेऊन झाले आहे 6 महिने आणि ही चालली आहे 5,000 किलोमीटर आणि मी आलो आहे आज ऑटो प्लॅनेट व्हील्स ठाण्यामध्ये आणि मी माझा ऑनेस्ट रिव्ह्यू सांगणार आहे यांच्या सर्व्हिसिंगबद्दल आणि मला कसं वाटलंय ते सर्व्हिसिंग करून. तर सगळ्यात पहिलं गाडी आतमध्ये घेऊन त्यांनी एक टेस्ट राईड घेतली छोटीशी आणि एक वर्कशीट बनवली, ज्याच्यामध्ये त्यांनी काय-काय नॉर्मल लागेल गाडीला त्याचं एक बनवलं आणि नंतर इंजिन ऑइल सिलेक्ट करायला सांगितलं. तर मी फुली सिंथेटिक ऑइल घेतला, ज्याच्यामध्ये पण 2 व्हेरियंट्स होते, एक 4 लिटर आणि एक 3.5 लिटर. तर ते बोलले, की गाडी जी आहे अंदाजे 10,000 किलोमीटरपर्यंत चालेल, जे ओके होतं. आणि नंतर ही गाडी इंजिन बेवरती घेतली आणि तेव्हाच मी नोटीस केलं हे जे टेक्निशियन होते त्यांचं टूल बॉक्स. यांनी एवढं छान पद्धतीने मस्त अरेंज केलं होतं, की मी हा व्हिडिओ घेतला आणि मला भरपूर आवडलं, की हे पाने एकदम मस्त त्यांनी ठेवले होते, की पटकन काय पाहिजे तर पटकन असं भेटायला आणि मलाही आवडलं म्हणून हा व्हिडिओ काढला. त्यानंतर इंजिन बेवरती जी गाडी घेतली, त्याच्यामध्ये एक बेसिक चेक केलं त्यांनी, की कूलंट किती आहे. त्यांनी मला स्वतःहून दाखवलं, की बघ कूलंट तुमचं कमी आहे किंवा ब्रेक ऑइल कमी आहे आणि सगळं कुठे काय दाखवलं. इथं हा फ्यूज बॉक्स आहे आणि हा त्याचा एअर फिल्टर आहे. खोलाच्या पहिले सगळं दाखवलं आणि नंतर हा रॅम्पवरती चढवली गाडी आणि गाडी वरती घेतली खालचं इन्स्पेक्शन करायला. तर खालतून एक्सपेन्शन करताना त्यांनी गाडी वरती घेतली आणि खालून पुन्हा चेक केलं, गाडी कुठे जास्त घासली आहे, कुठे काय लागलंय तर. मी पण खालून बघितली. आपण नॉर्मली मुंबईमध्ये स्पीड ब्रेकर जे असतात ते थोडे हाईटला असतात. तर गाडी समजा सगळे लोकं भरले असेल तर गाडी घासत राहते. तर त्याच्यावर मी पण चेक केलं, कुठे असं मेजर मला वाटलं नाही गाडी घासली आहे. नंतर त्यांनी हा न्यूमॅटिक गननी जे व्हील्स आहेत ते काढले आणि ब्रेक पॅड्स सगळे चेक केले बरोबर आहे की नाही. ती पण गन बरी पडते मला असं वाटतं आणि रॅम्पवर असल्यामुळे त्यांना जास्त बेंड पण करायला लागत नाही. आणि त्यांनी हा एअर फिल्टर खोलला आणि दाखवला. तर एअर फिल्टर जो होता तो भरपूर खराब झाला होता. हे तुम्ही बघू शकता याच्या आतमध्ये. आणि त्याच्यामध्ये त्यांनी नंतर मग हा जो एसीचा फिल्टर पण काढला. एसीच्या फिल्टरमध्ये भरपूर धूळ आणि घाण होती. तर ते पण त्यांनी बघितलं आणि हा बघा, हा तो नवीन एसी फिल्टर किती सफेद आणि किती साफ आहे. तर तुम्ही विचार करू शकता किती धूळ येते. आणि नंतर जी बॅटरी होती ते पूर्ण खोलली त्यांनी. बॅटरी चेक करायला, की आतमध्ये पाणीचं लेव्हल कसं काय आहे. तर हे डिस्टिल्ड वॉटर त्यांनी यूज केलं. आपण डिस्टिल्ड वॉटर जे आहे गाडीमध्ये ठेवू शकतो. मध्ये-मध्ये 1-2 महिन्यांनी पाणी चेक करायचं आपण आणि आपण पाणी जे आहे ते स्वतः घरी रिफिल करू शकतो. एक नॉर्मली ₹1 चा कॉइननी तुम्ही खोलू शकता ते. ह्यानी काय होतं, की जी बॅटरी असते जी त्याची लाईफ पण वाढते. एक 3 ते 5 वर्षापर्यंत बॅटरी आरामात टिकते. आणि नंतर त्यांनी ऑइल लेव्हल जो आहे चेक केला. ऑइल लेव्हल किती आहे आणि किती काळा झाला आहे. आणि मी इंजिन फ्लश पण मला करायचं होतं. तर हे इंजिन फ्लशचं लिक्विड होतं, जे त्यांनी इंजिनमध्ये टाकलं आणि ऑइलबरोबर मिक्स होऊन ते काय होतं, की पूर्ण ऑइलबरोबर ते जे सगळे सेडिमेंट्स असेल, काय असेल ते खाली घेतं ते. तर इंजिन 5 मिनिटं चालू ठेवली आणि नंतर जो आहे, तो खालून ऑइल जो आहे तो काढला. हे बघा, ऑइल बघा किती काळं झालं हे. फक्त 5,000 किलोमीटरमध्ये. हे जेव्हा गाडी घेतली होती ऑलरेडी त्यांनी ऑइल सगळं चेंज केलं होतं. आणि नंतर हा इंजिन फिल्टर त्यांनी खोलला. तर इंजिन फिल्टर हे बघा, हे पण भरपूर खराब झालं होतं. हे बघा आणि बघा हे नवीन फिल्टर आहे. तर किती तुम्ही विचार करू शकता किती हे पटकन खराब होतं. हे त्यांनी फिक्स केलं आतमध्ये आणि हा फिल्टर पण लावला त्यांनी. तुमचा एअर फिल्टर पण होता, तो पण चेंज केला नवीन एअर फिल्टर. मी दाखवायला विसरलो, पण हा एअर फिल्टर एकदम चांगला होता. एकदम पूर्ण व्हाईट होता लिटरली आणि हे नंतर एअर फिल्टरचा होज लावला. आणि नंतर आता पत्र त्यांनी ब्रेक पॅड जे होते ते क्लीनिंग करायला आणि चेकिंग करायला घेतले. तर ब्रेक पॅड जे होते पुढचे ते चांगले होते. तुम्ही लाईन बघू शकता. ब्रेक पॅडच्या मध्ये जी लाईन असते ती तिथपर्यंत ब्रेक पॅड तुम्ही यूज करू शकता आणि तुमचं ब्रेकिंग जे असतं तोपर्यंत चांगलं असतं. ते लाईन पोचल्यावरती ते मेटल घासतं नंतर ब्रेक पॅडचं त्यांनी तुमचे जे ब्रेक पॅड्स तुमची जे लाइनर असतात ते खराब होऊ शकतात आणि लाइनरचं कॉस्ट भरपूर जास्त असतं. तर नॉर्मली रिकमेंड करतो, की हे जे ब्रेक पॅड्स आहेत तुम्ही चांगले मेंटेन ठेवा आणि त्यांनी हे सँड पेपरनी पूर्ण हे ब्रेक पॅड्स घासले पूर्ण प्रॉपरली. ते ब्रेक पॅड्स आहेत ते परत लावले तिला. तसेच सगळ्या व्हीलचे त्यांनी ब्रेक पॅड सगळे चेक केले.
आणि नंतर हे जे नट्स असतात ते त्यांनी काढले. आणि ते पण चेक केले नट्स बरोबर आहे की नाही आहे. त्यानंतर हे जे नट्स होते ते त्यांनी एक प्रॉपर त्याला क्लीन करून ग्रीस त्याचं वेगळे ग्रीस असतं ते ग्रीसमध्ये टाकलं ते हाँ। आणि नंतर त्या ब्रेक पॅड्समध्ये लावलं अच्छा, वो हेल्मेट्स. दबने के लिए और वो छोड़ता है वैसा ना? ये आपको ब्रेक लगा था ना ये हाँ हाँ। ओके ओके। रोकने का काम इसलिए रहता नहीं। अच्छा। आपने ब्रेक दबाया, ब्रेक लग गया, उसका रिटर्न भी तो आना चाहिए ना। समझ गया समझ गया। ओके। ये ग्रीस का काम है, ये रिटर्न आने को नहीं। ये तो पैड्स तो बहुत चलते हैं, तो चेंज करने की जरूरत नहीं होता ना ज़्यादा। नहीं, एक्चुअली ब्रेक पैड गया रहेगा, आपने उसके ऊपर चलाया ना, हाँ तो उसको स्किमिंग करना पड़ता है, हाँ हाँ लाइनिंग आ जाती है करके। हाँ अगर वो ज़्यादा डीप चला गया लाइनिंग, हाँ। आपको डिस्क रिप्लेस ही करना पड़ता अरे बाप रे। आणि नंतर जे हे त्यांनी इंजिन ऑइल चेंज केलं बघा जेव्हा आपण इंजिन ऑइल टाकतो तर किती गोल्डन असतं आणि हे 5 मिनिटात पूर्ण एकदा इंजिन चालू झाली हे पूर्ण परत काळं होऊन जाईल. तरी नॉर्मल आहे पण हे टाकताना किती मस्त वाटतं. तरी 3.5 लिटर इंजिन ऑइल होतं आणि माझी गाडी जी आय थिंक 3.5 ते 3.6 लिटर्स इंजिन ऑइल वापरते आणि हे 5,000 ते 10,000 किलोमीटर आपण चेंज केलं पाहिजे. हे प्रॉपर बंद करून नंतर हे जे कूलंट आहे कूलंट पण थोडं कमी झालं होतं ते पण त्यांनी टॉपअप केलं आणि एक लेवलपर्यंत त्यांनी बघितलं आणि नंतर हे जे आहे हे ब्रेक अँड क्लच फ्लुइड आहे तर ब्रेक ऑइल पण कमी झालं होतं ते पण त्यांनी याच्यामध्ये टॉपअप केलं. तर याचे एक्स्ट्रा कॉस्ट काही नाही घेतले सेम कॉस्टमध्ये त्यांनी केलं आणि नंतर हे पाठचे ब्रेक पॅड्स बघायला घेतले. नॉर्मली गाड्यांमध्ये पाठीमागे ड्रम ब्रेक्स असतात पण ह्या गाडीमध्ये डिस्क ब्रेक्स आहे ज्यांनी गाडीची हँडलिंग भरपूर चांगली होते आणि त्याच्यामध्ये तुम्हाला ब्रेकिंग पण चांगलं भेटायचं. तरी ड्रम अगर ब्रेक्स आपको आणि ज़्यादा डिस्क रनिंग नहीं है ब्रेकचं तो ब्रेकिंग चलाओ, चांगलं असतं. ये नहीं है। ब्रेक पॅड्स गया थोडे ना ये? खराब झाले होते. वो कैसा प्रेस पहले लाइन से होता है starting, समझ गया। इसके नेक्स्ट साइड में ज़्यादा जाता है। अगर ये नहीं करा तो ना तो ही दबने डिस्क लगता बघा है। पूर्ण हे स्किम करून घेतले त्यांनी लेथ मशीनवरती आणि हे लावतात आहे आता. अच्छा होगा वो भी कर दे। ब्रेक पॅड चेंज केल्यामुळे हे करायला लागलं मला. तो ये ऊपर ऐसा नहीं हो रहा है? बघा हे जे नवीन ब्रेक पॅड्स आहेत ते सुझुकीचे ब्रेक पॅड जे होते थोडे महाग होते 6,500चे होते. मला कळलं नाही. तरी टी व्ही एसचे हे ब्रेक पॅड्स लावले त्यांनी. जे ते बोलले की सेम थोडं क्वालिटी थोडं कमी असेल पण ते पण चालेल तुम्हाला. फक्त एक नॉईज येऊ शकतं. मी बोललो ठीक आहे. हाल्फच्या पेक्षा कमी प्राईसमध्ये भेटत असेल तर उगाच बघू कसे रिव्ह्यूज आहे. ब्रेकिंग चांगलं असेल तर नो प्रॉब्लेम. समजा नाही असेल तर मग नेक्स्ट टाईम मी सुझुकीचेच लावेल. फॉर सम रिझन ते मला बोलत होते की हे जे एस-क्रॉसचे जे पार्ट्स आहे ते बाकी मारुतीपेक्षा थोडे महाग आहे. म्हणजे ऑलमोस्ट डबल रेटमध्ये. तरी मला रिझन नाही कळालं. तर मेन रिझन मारुती घ्यायचं हेच होतं की मी पहिला एक रेट ऑन करतो. त्याची ऑलरेडी सर्व्हिस कॉस्ट आहे ते भरपूर कमी आहे आणि ती पण डिझेल आहे. आणि जसं तुम्ही बघितलं असेल ती 1,40,000 किलोमीटर चालली आहे 15 वर्षात आणि कधी काय प्रॉब्लेम आला तर म्हणून मी पण डिझेल गाडी घेतली आणि आता मी बघतो की एवढा प्रॉब्लेम चालू आहे पेट्रोल आणि E20मुळे तर मी थोडं बेटर डिसिजन घेतला. मी 6 महिन्या पहिलेच एक डिझेल गाडी घेतली आणि अजून एक गोष्ट आहे की जे पाठचे ब्रेक्स असतात ते थोडे जास्त यूज होतात कारण इवन जेव्हा तुम्ही हँड ब्रेक यूज करतात
तेव्हा पण हे ब्रेक्स यूजमध्ये असतात आणि नॉर्मल ब्रेकिंगमध्ये पण हे 20% to 30% ब्रेकिंग होत असतं याच्यामध्ये. बघा हे जे आहे हे हँड ब्रेक्स आहे आणि खालून जे येत आहे ते बाहेर ते ब्रेकिंगचे वायर आहे. हे डिस्क एकदम मस्त चमकतं एकदम आता. त्यांनी आता पूर्ण मग सगळे व्हील सगळे लावून टाकले. ते रॅमचं एक बरं वाटलं की त्यांना जास्त वाकून काम करायची गरज नाही. प्रॉपर ते जे टेक्निशियन्स आहे प्रॉपर काम करू शकतात. त्याच्यामुळे त्यांना पण एक काम करायला पण बरं वाटतं. नंतर ब्रेक पॅड चेंज केल्यामुळे व्हील अलाइनमेंट करून घेतली. व्हील अलाइनमेंट इम्पॉर्टंट आहे कारण तुमचे जे टायर्स असतात, समजा अलाइनमेंट बरोबर नसेल तर एक साईडचे टायर्स जे आपण बोलतो ते घासतात. तर त्याच्यामुळे हे करणं गरजेचं आहे. तर हर टाईम समजा तुम्ही टायर कुठे चेंज करतात आहे, टायर तुम्ही पुढचे टायर आपण पाचचे टायर पुढे घेतो. तर तेव्हा पण तुम्ही अलाइनमेंट केलं तर तुमची टायरची जी लाईफ आहे ती वाढते ह्यानी. आणि आपण कधी-कधी बोलतो, मांजरी पण होते मस्त. त्याच्यात काय काय पण हे हं? काय काय याच्यामध्ये हे सगळं आहे ते? याला बोलतात कॅस्टर. हा म्हणजे तुमचं रिअर टू फ्रंट व्हील हा त्याच्यामधला डिस्टन्स. अच्छा त्याला बोलतात कॅम्बर. हा म्हणजे तुमचा जो स्ट्रेट पोझिशन आहे हा ते टायर आतमध्ये किंवा किती बाहेर आहे. आणि याला टो टो म्हणजे कसं आहे तुमचं टायर असा पाहिजे स्ट्रेट. हम्म. किती एवढा आउट आहे किंवा एवढा आउट आहे ते. ओके. अलाइनमेंट होईपर्यंत मी असंच व्हिडिओ काढत होतो इथे सगळे बाजूचा. आणि तेव्हा मला नोटीस झाली ही ॲम्बॅसेडर गाडी जी आली होती पेंटिंगसाठी. तुम्ही बघू शकता की ही गाडी जी आहे प्रॉपर पेंट त्यांनी फक्त फुटी लावली वाटतं. आणि आतमध्ये बघ किती जुनी आपण गाडी आजपेक्षा कम्पेअर केलं किती वेगळी वाटते गाडी ही. तर नंतर लास्ट लाईनी गाडी पूर्ण क्लीन करून घेतली. तर सगळ्यात पहिलं हे जे एअर मारलं, नंतर पूर्ण शॅम्पूने पूर्ण क्लीन केलं गाडीला. तर हे बरं वाटलं की 3 लोकं एकसाथ करत होते कारण गाड्या पण भरपूर आहेत त्यांच्याकडे क्लीनिंगसाठी. तर एक नोटीस झालं मला हा जो मुलगा होता, हा गाडी ना एकदम मस्त जे व्हील्स असतात आतमध्ये पूर्ण प्रॉपर क्लीन करतो. त्याचा व्हिडिओ पण मी काढलाय बघा. ह्यानी प्रॉपर पूर्ण ब्रशनी पूर्ण त्यांनी टायर पूर्ण घासले पूर्ण. प्रॉपर असं मी कुठे बघितलं. नॉर्मली काय करतात फक्त पाणी मारतात जेटनी आणि त्यांनी काय होतं पूर्ण धूळ निघून जाते. पण ह्यानी पूर्ण ब्रश घेतलं, पूर्ण ते साफ केलं, पूर्ण क्लीन केले टायर्स. आणि नंतर जे एक जे मॅकव्हीलच्या आतमध्ये नातू लोक काय करतात असं ते पाणी मारतात प्रेशर आणि सोडून देतात. हा ते बघा ते प्रॉपर आतमध्ये जाऊन जाऊन ती माती जी अडकते ते प्रॉपर त्यांनी काढलं. आणि मला आवडलं म्हणून त्याच्याशी बोलत होतो. त्याला पण अप्रिशिएट केलं की त्यांनी एवढं चांगलं हे काम केलं त्यांनी. अच्छा अच्छा हा त्याची गाडी आपली क्लीन झाली, मस्त चकाचक झाली एकदम गाडी. आणि ते खाली त्यांनी जे पेपर टाकतात तिथे पण टाकून दिले त्याच्या आतमध्ये. आणि नंतर आपल्या गाडीचं बिल दाखवतो तुम्हाला मी. तर गाडीमध्ये जे खर्च झाले अंदाज खर्च झाले 9,250. तर मला नक्की सांगा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला. तुम्हाला पुढे पण असे व्हिडिओज पाहिजे असेल डिटेलमध्ये तर नक्की कमेंट करा. तुम्हाला काही डाऊट असेल काय असेल तुम्हाला विचारायचं असेल तर तुम्ही कमेंट करा. तुम्ही नक्की त्यांना रिप्लाय करेन. थँक्यू सो मच. लाईक कमेंट आणि चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.